नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाणीपुरी बनवण्याचा कंप्लीट ऑटोमॅटिक सेटअप. हाताने पुऱ्या लाटणे आणि तळणे आता जुने झाले आहे. आजच्या काळात हायजीन आणि जास्त उत्पादन हवे असेल तर मशिनरीशिवाय पर्याय नाही. या सेटअपमध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या मशीन्स असतात: डो मिक्सर, शीटिंग मशीन, कटिंग मशीन आणि फ्राईंग मशीन. चला तर मग स्टेप बाय स्टेप पाहूया ही प्रोसेस कशी काम करते. पहिली स्टेप आहे डो मिक्सिंग. कोणत्याही पाणीपुरीची चव आणि कुरकुरीतपणा तिच्या कणकेवर अवलंबून असतो. या मिक्सरमध्ये आपण रवा, आटा आणि पाणी योग्य प्रमाणात टाकतो. हाताने कणिक मळताना ती एकसारखी मळली जात नाही, पण या हेवी ड्युटी मिक्सरमध्ये अवघ्या 5 ते 10 मिनिटात एकदम घट्ट आणि एकसारखा गोळा तयार होतो. कणिक जितकी घट्ट तितकीच पुरी जास्त कुरकुरीत होते. दुसरी आणि तिसरी स्टेप शीटिंग आणि कटिंग. मळलेली कणिक आता शीटिंग मशीनमध्ये टाकली जाते. ही मशीन कणकेला एकजीव करून सलग पातळ लादी तयार करते. हाताने लागताना जाडी एकसारखी राहत नाही. तसंच मॅन्युअल पद्धत पूर्णपणे हायजेनिकही नसते. म्हणूनच स्वच्छता आणि अचूक जाडी मिळण्यासाठी शीटर मशीन तयार करण्यात आली आहे. या मशीनमुळे पुढच्या कटिंग आणि फ्राईंगसाठी परफेक्ट शीट तयार होते. ही शीट पुढे कटिंग मशीनमध्ये जाते. इथे एकाच वेळी शेकडो पुऱ्या गोल आकारात कटिंग होतात. तासाला 7,000 ते 10,000 पुऱ्यांचे उत्पादन मिळते. चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप फ्राईंग. आता या कापलेल्या कच्च्या पुऱ्या कन्व्हेयर फ्रायरमध्ये सोडल्या जातात. ही एक कंटिन्युअस तळण्याची प्रोसेस आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे याचे तापमान नियंत्रण, टेम्परेचर कंट्रोल. तेल सतत एका ठराविक तापमानावर राहते. त्यामुळे पुरी करपत नाही किंवा कच्ची राहत नाही. कन्व्हेयर बेल्टवरून जाताना प्रत्येक पुरी टम्म फुगते आणि गोल्डन ब्राऊन होऊनच बाहेर पडते. या पद्धतीमुळे पुऱ्या जास्त तेल पीत नाहीत आणि त्या दीर्घकाळ कुरकुरीत राहतात. तर मित्रांनो, असा हा पूर्ण सेटअप काम करतो. पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सर्व काम ऑटोमॅटिक झाल्यामुळे मजुरांचा खर्च वाचतो, हायजीन राखले जाते आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी प्रचंड वाढते. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या स्तरावर करायचा असेल तर हा मशीन सेटअप तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक ठरू शकतो. तर आजच P&P फूड मशीन्सला कॉल करा आणि मशीन बुक करा. धन्यवाद.